राज्यभरातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. हेक्टरी 10,000 रुपये मदतीच्या याद्या, गाव पातळीवरती होणार प्रसिद्ध. चिखली येथील शेतकऱ्यांना दिलासा. अजून कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार, पुढे बघूया. 30 मार्चपूर्वी होणार शेतकरी कर्जमाफी, सरसकट लाभ मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना दिलासा. कर्नाटकात हमीभावाने हरभरा खरेदीला मंजुरी, 1 लाख टनाचे उद्दिष्ट. महाराष्ट्रामध्ये देखील तातडीने खरेदीची गरज. कर्नाटकचा आदर्श घेऊन वेळेमध्ये हरभरा खरेदी करावी, अशी आता शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. खानदेशात पपई दर स्थिर, कमी दरामुळे शेतकरी नाराज. खानदेशामध्ये पपई दर 12 ते 14 रुपये प्रति किलो असे स्थिर आहेत. मात्र कमी उत्पादनामुळे दर परवडत नसल्याची स्थिती निर्माण झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याचे चित्र आहे. अहिल्यानगरामध्ये कांद्याच्या आवकेत विक्रमी वाढ, लाल कांदा काढणीचा परिणाम. काही दिवसांपासून दर स्थिर. अहिल्यानगर या ठिकाणी 1 नंबरच्या कांद्याला सध्या 1,900 रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर दर स्थिर असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळांसह मुलगा व पुतण्याची निर्दोष मुक्तता. मुंबईतील विशेष न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यामधून छगन भुजबळांसह मुलगा व पुतण्याची निर्दोष मुक्तता केली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. तब्बल 15 वर्षानंतर देशामध्ये जनगणना होणार. 33 प्रश्नांची प्रश्नावली जाहीर. 1 एप्रिल पासून पहिला टप्पा सुरू. घर, कुटुंब, पाणी, वाहनांपासून जातीनिहाय माहितीचा यामध्ये समावेश असणार. ई-केवायसी नंतरही लाडक्या बहिणींचे पैसे अडकले. मंत्री आदिती तटकरेंचे पडताळणीचे आदेश अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. राज्यामध्ये 30 लाख कोटींची गुंतवणूक. मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. दावोस आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यामध्ये आता विक्रमी गुंतवणूक होणार आहे. माझे राजकारण लवचिक, शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचा विषय राज ठाकरेंनी एका वाक्यामध्ये संपवला. मराठी माणसांसाठी कधीतरी लवचिक भूमिका घ्यावी लागते, राज ठाकरे यांचे प्रतिपादन. राज्यामध्ये थंडी वाढण्याची शक्यता. ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता असल्याने राज्यामध्ये पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये सध्या चढ उतार होत असताना देखील बघायला मिळत आहे. धरणांवरती सौर ऊर्जा प्रकल्प. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन. महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होणार. मुंबईच्या महापौर पदासाठी दोन्ही सेना एकत्र. उद्धव सेनेकडून शिंदे सेनेला भावनिक साथ. भास्कर जाधव अग्रेसर. सासोड उपबाजारमध्ये ज्वारीला विक्रमी 4,451 रुपयांचा दर. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान. सध्या जर बघायला गेलं तर दरामध्ये काहीशी सुधारणा. कापूस भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना, शेतकरी मात्र वंचितच. शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यानंतर दरामध्ये सुधारणा. सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये सुधारणा झाली असली तरी शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली असून आता लाडक्या बहिणींच्या समस्याचे निवारण करण्यासाठी 181 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना नक्कीच दिलासा मिळणार. 1 लाखाचे औषध 28,000 मिळणार. कर्करोग रुग्णांसाठी भारतामध्ये स्वस्त औषध तयार होणार आहे. निधीसाठी केंद्राला साकडे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा लवकरच दिल्ली दौरा. कृषी योजनांसाठी निधीची कमतरता. किमान तापमानातील वाढ कायम राहणार. सध्या किमान तापमानामध्ये सातत्याने वाढ घट होत असल्यामुळे गारठा देखील कमी अधिक होत असल्याचे चित्र. अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करू शकतो. अतिरिक्त 25% शुल्क हटवण्याचे अमेरिकन अर्थमंत्र्यांचे संकेत. जगातील तब्बल अर्धी लोकसंख्या पाणी टंचाईचा सामना करत आहे. युनियनच्या अहवालातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापौर पदावरती भाजप ठाम. मुंबईमध्ये सत्ता स्थापनेचा पेच वाढला. मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष. रासायनिक खतांच्या आयातीमध्ये 76% वाढीची शक्यता. रासायनिक खतांचा सध्या वापर वाढत असल्याचे देखील चित्र बघायला मिळत आहे.
पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार. अंगणवाडी सेविका घरी येणार. पात्रतेची खातरजमा करूनच पुढील हप्ता जमा होणार. पात्र असताना देखील अनेक बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नाहीत असं चित्र बघायला मिळत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार. सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब फळफळले. 8व्या वेतन आयोगाआधीच झाली 20% पगारवाढ. कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन केला गेला आहे, पण 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच काही केंद्र सरकारी कर्मचारी आणि अनिवृत्ती वेतनधारकांसाठी आनंद वार्ता आता समोर आली असल्याचं बघायला मिळत आहे. 2000च्या जुना नोटा 400 कोटींचे 2 कंटेनर घाटामध्ये लुटले. नाशिक जिल्ह्यातून अपडेट. अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक. दरामध्ये मात्र दरवर्षीच्या तुलनेमध्ये घट. काही भागांमध्ये काढणी सुरूच. शेतकरी कामात व्यस्त. कांद्याला 500 ते 2200 रुपयापर्यंत दर. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला 500 रुपयांपासून ते 2200 रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची रक्कम खात्यावरती जमा होण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची खात्री करा. तसेच ई-KYC केली आहे का. जर ई-KYC केली नसेल तर ई-KYC करा. तसेच पीक विम्याचा अर्ज तुमचा मंजूर आहे का नाही याची खात्री करा. जर ही सर्व कामे तुमची पूर्ण असतील तर 100% तुमच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. तसेच पीक विम्याबद्दल जर तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर 14447 वरती कॉल करू शकता, जेणेकरून लगेच तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल. अकोल्यामध्ये नवीन तुरीची आवक वाढली. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन तुरीची आवक सध्या वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. अकोल्यामध्ये सध्या 7 ते 8 हजार रुपयापर्यंत तुरीला दर मिळत आहे. भाजप शिवसेनेचे जमिना. मुंबई महापौर पदावरून मतभेद. आता मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार हे देखील पाहण्यासारखे आहे. शेतकऱ्यांचा पुन्हा एल्लागार. 22 फेब्रुवारीला देशव्यापी संप. कामगार शेतकरी संघटनांची घोषणा. शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा एल्लागार असून आता 22 फेब्रुवारी या दिवशी देशव्यापी संपाची घोषणा करण्यामध्ये आली आहे. कामगार आणि शेतकरी संघटनांची घोषणा. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक. कामकाजावरती समन्वय साधण्याचा प्रयत्न. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार हे देखील पाहण्यासारखे असणार आहे. PM किसान योजनेच्या मानधनामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता. आता वंदे मातरम गायनावेळी उभे राहणे बंधनकारक. राष्ट्रीय गीत वंदे मातरमला राष्ट्रगीत जनगण मन सारखा दर्जा देण्याचा सरकारचा विचार. तूर 8100. सोयाबीनला 5400 रुपयांचा दर. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तूर आणि सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने 5500 रुपयांचा टप्पा देखील गाठला. कापूस उत्पादकांचे 2500 कोटींचे नुकसान. CCI खरेदीतील दिरंगाई आणि चुकीच्या आयात धोरणामुळे शेतकरी भरडला गेला. शेतकऱ्यांनी प्रति क्विंटल 1000 ते 1700 कमी दराने विकला कापूस. सरकारी धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण. रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया. राज्य सरकारवरती रविकांत तुपकर यांनी जोरदार टीका केली आहे. मेलेला मेंढरू आगीला भीत नाही. अजित पवार महायुती सरकारमधून बाहेर पडून शरद पवारांसोबत दिसतील. एका वेळी 2 दगडावरती पाय कसे ठेवणार. राज्याच्या गृह खात्याने आणि ईडीने प्राश्चित्य केलं पाहिजे. संजय राऊत यांचं वक्तव्य बघायला मिळत आहे. दोन्ही पवार एकत्र येणार असल्याची देखील चर्चा. अनुदान घोटाळ्यातील आणखीन 4 तलाठी अटकेमध्ये. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. आतापर्यंत 24 आरोपी अटकेमध्ये. जालना जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे. जालना जिल्ह्यामध्ये अंबड आणि घनसावंगी येथील अतृष्टी अनुदान घोटाळा उघड आला असून या संदर्भामध्ये आतापर्यंत 24 आरोपी अटक करण्यामध्ये आले असल्याची देखील माहिती. राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय. 1 हेक्टर जमीन असल्यास धान्य होणार बंद. खऱ्या गरजूपर्यंत धान्य पोहोचवणे आवश्यक. सध्या जर बघायला गेलं तर 1 हेक्टर जमीन असेल तर धान्य बंद. साठेबाजी करून युरिया जादा दराने विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करा. शेतकरी हक्क मोर्चाची कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी. बीड जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत असल्याचे चित्र. माल गेला भाव आला. सोयाबीन 5000 रुपयांवरती. शेतकऱ्यांच्या हात रिकामेच. व्यापारी मालामाल. सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असली तरी शेतकऱ्यांपेक्षा जास्त व्यापाऱ्यांचाच फायदा होत असल्याचं बघायला मिळत आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी संकटामध्ये सापडले असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 योजनांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत, पण ते एकाच वेळी जमा होणार नाहीत. सध्या जर बघायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 31 जानेवारीपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार असल्याचं देखील सांगण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार असले तरी एकाच वेळी पैसे जमा होणार नाहीत. 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पैसे जमा केले जाणार. हमीभाव तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात. 20 फेब्रुवारीची डेडलाईन. खरेदी केंद्रांना निर्देश देण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांना देखील नोंदणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहेत. हमीभाव तूर खरेदीसाठी आता नोंदणीला सुरुवात. पांढऱ्या सोन्याला आले चकाकी. प्रति क्विंटल 8,500 रुपयांचा दर. शेतमालाच्या भावामध्ये तेजी. नाममात्र शेतकऱ्यांकडे राहिला कापूस. सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनप्रमाणे कापसाची देखील तीच स्थिती झाली असून शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचा जास्त फायदा होत आहे. वीज प्रश्नातून कायमची सुटका. 5,000 सौर कृषी पंपातून सिंचन. रात्रीच्या त्रासातून मुक्ती. जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना देखील सुविधा देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे. नंदुरबार जिल्ह्याची अपडेट असून आता शेतकऱ्यांना रात्रीच्या त्रासातून मुक्ती. सलोखा योजनेला 2027 पर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यामध्ये आले. शेतकऱ्यांना दिलासा. तर शेतकरी मित्रांनो, आपण अतिशय महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला बातम्या चांगल्या वाटल्या असतील तर इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.